टॉस को जीता है दत्त कृपा घोड़सई ने और उन्होंने पहले फील्डिंग करने का फैसला किया है। तीनों अंपायर्स मैदान में जाते हुए आज की रात का ये आखिरी मुकाबला आप देख रहे हैं आदित्य ठाकरे कप 2017 का, जबकि 1 बजने में अभी 8 मिनट बाकी हैं। शुभेच्छांचा वर्षाव होतोय। सिटी क्रिकेट म्हटलं तर एक नाव, हॅलो ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर एक नाव, महेश ठाकरे निश्चितच अष्टपैलू कामगिरी करत आहेत यावर्षी। त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत दोन्ही संघांना। दत्तकृपा आपण पाहतो घोडसई आणि त्याचबरोबर गावदेवी भिनार या संघाला शुभेच्छा येत आहेत महेश ठाकरे यांच्याकडून। धन्यवाद महेश ठाकरे। तर मॅच कडे जाऊया आपण। तिन्ही पंच आमचे ग्राउंड मध्ये जात आहेत। आपण पाहतायत रुपेश सावंत सर, त्याचबरोबर शाहिद मोमीन सर आपण पाहतायत, तर गोरखनाथ पाटील। पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे। गोरसी संघाला विनंती आहे बिना विलंब आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। गोरसी संघ बिना विलंब अपन अपने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। मोहन भोईर 1 से 2 मिनट का समय आप ट्रेलर बता सकते हैं? ट्रेलर सर जरूर बताएंगे लेकिन लास्ट डे में बताएंगे। तर जाऊया आपण पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये। तिन्ही पंच ग्राउंड मध्ये गेलेले आहेत। क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी आपण पाहतोय दत्तकृपा घोडसई हा संघ सज्ज झालेला आहे। तिन्ही पंच ग्राउंड मध्ये सलामीची जोडी निश्चित तयारीमध्ये आहे। खेळाडू कक्षामध्ये ग्राउंड मध्ये प्रवेश करेल। मात्र शुभेच्छांचा वर्षा होत आहे। प्रिन्स मूवीज निश्चितच ऑपरेटर मेन कॅमेरा ऑपरेटर भावेश बारसी यांनी देखील दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। सामन्याला सुरू होत आहे। माझे समवेत ऑफिशियल स्कोरिंगच्या भूमिकामध्ये आपण पाहतायत राजीव पाटील, त्याचबरोबर सुभाष धुमाल देखील चांगले काम करत आहेत। आणि गेल्या 25 वर्षापासून आपण आवाज ऐकताय भिवंडीमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण जगभरामध्ये आपली आवाजाची छाप सोडलेली आहे, ते म्हणजे वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर। त्याचबरोबर आमचे निश्चितच गुरुवर्य मी म्हणेल डॉक्टर मनीश्वर गवली सरांना आम्ही मिस करतो आजच्या दिवसामध्ये। उद्या नक्की त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत। आज आपण आवाज ऐकला नितीन सरांचं आणि आज आपण आवाज ऐकतोय सिद्दीक भावे सरांचा। तर पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया। एक रोमांचक असा सामना प्रेक्षकांच्या माहिती करता मेजवानी पाहायला मिळते। यस, मचेंद्र भोईर ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा है दत्त कृपा घोड़सई को। शुभेच्छा येणारच, कारण की सुपरस्टार खेळत आहेत। भलेही एका गावातील असो, मात्र भिवंडीचे सुपुत्र आणि सुपरस्टार आहेत। लेकिन एक बात कहूंगा कि इस मैच का जो भी रिजल्ट है, अगर भावेश पवार चल गए तो घोड़सई चल जाएंगी और अगर हेमंत अडट चल गए तो बिनार चल जाएंगे। पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहिती करता आपण ज्या जागेवर आपण मॅचचा आनंद घेत आहेत तो ग्राउंड म्हणजे वीर तानाजी क्रीडा नगरी आपण पाहताय। त्याला बनवण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे वीर तानाजी दापोडे संघाने। तर सामन्याला सुरुवात करायची आहे। गोलंदाजांनी आपली निश्चितच गोलंदाजीला सुरुवात करायची आहे, कारण की वेल जो आहे जास्त घेताय आपण। 4 षटकांचा हा सामना आपण पाहताय। 4 षटकाच्या खेळामध्ये मोहन भोईर देखील शुभेच्छा देत आहेत। धन्यवाद। मॅच कडे वळूया। गोलंदाज घोड़सई सुपुत्र आपण पाहतोय गोलंदाज पंकज याने यंदा गाजवून ठेवलेला आहे आपल्या नावाला। तर पाहूया पंकज कोणत्या प्रकारे सुरुवात करते की सलामीला असलेला फलंदाज सुनील आणि नॉन स्ट्राइकला हेमंत, ज्याने या टुर्नामेंट मध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे। पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिल्या चेंडूवर पंच केले। चेंडू आपण पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाते, पाठलाग केला जाते, मात्र चेंडू आडू शकत नाही। चेंडू सीमेच्या बाहेर निघून जाते। 4 धावांसाठी चौकार। आंखों में काजल नहीं सुरमा लगा के इस कट शॉट को खेला है उन्होंने। बिल्कुल गेंद के ऊपर बैकवर्ड पॉइंट की बगल से गेंद स्क्वायरिश थर्ड मैन पर 4 रन। चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला गावदेवी भिनार या संघाचे। सुनील एक जबरदस्त सुरुवात करतो आपल्या संघासाठी। पंकज पुन्हा एकदा फुलटच चेंडू येतात, पॉवरफुल स्टॉक बॅट मध्ये निघतो आपण पाहतोय। कार्पेटच्या स्थानी चेंडू जाते, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जाते चेंडू। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एकाच धाव समाधान होतोय हेमंत अडट। क्या बढ़िया फील्डिंग की वहां पे पवन ने, एक ही एक्शन में गेंद को पकड़ा और थ्रो किया, लेकिन
तीसरे अंपायर की यहाँ पे मदद ली गई है। पाहूया तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सिद्दीक बाबे सर। एका हाताने चेंडू पकडणं आणि एका हाताने फेकणं म्हणजे ते देखील मोठी बात आहे। पाहूया आपण थर्ड डिसिजन पेंडिंग मध्ये आहे, काय डिसिजन आपल्यापर्यंत येईल नक्कीच। तिसऱ्या पंचाच्या भूमिकामध्ये फैज रईस सर निश्चितच एक नामांकित असे पंच आहेत। खूप वेळ घेतात म्हणजे निश्चितच काहीतरी लपला असेल या डिसिजन मध्ये। नहीं, देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय अभी रिप्ले नहीं आ पाया वहां पर। हालांकि थ्रो पहुंचा था डीप से विकेट कीपर एंड पे, वहां से थ्रो पहुंचा था नॉन स्ट्राइकर एंड पे। सिद्दीक भावे नेहमी म्हणत असतात टचिंग गो, मात्र पाहूया काय आहे या डिसिजन मागे। निश्चितच ग्राउंड मध्ये देखील चर्चा आहे, फलंदाजाच्या मनामध्ये, गोलंदाजाच्या मनामध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये काय डिसिजन असेल हा पाहू शकता आपण दाखवला जात आहे। चेंडू गेला तर बॅकवर्ड क्षेत्रामध्ये, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला, चांगला थ्रो केला होता आणि पाहूया कोणत्या प्रकारे कलेक्ट केला होता थ्रोला। निश्चितच चेंडू हातामध्ये घेतला होता आणि डायरेक्ट एक्स्ट्रा फेकला होता का पाहूया आपण। हे आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण झालं होता। अजूनही डिसिजन पेंडिंग मध्ये आहे। तात्पुरतं शुभेच्छा येत श्री गणेश डिस्को लाइट्स यांच्यातर्फे गरक्याबाई
यांच्याकडून शुभेच्छा या स्पर्धेसाठी. तर पाहूया आपण काय डिसिजन आहे. वीर तानाजी क्रीडानगरी आपण पाहताय. एक सुंदर असा नियोजन आयोजन आपण पाहताय. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. दिना पाटील साहेब, उमाकांत पाटील, त्याचबरोबर महेंद्र पाटील साहेब भरपूर मेहनत घेत आहेत. त्यांचे खंबीर समर्थक आपण पाहतायत. त्यांचे जीवलग मित्र देखील मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. स्पर्धा घडवण्याचा एकच उद्देश आहे. निश्चितच सर्वांना एकत्र करून निश्चितच एक पाऊल पुढे गो हेड असं त्यांचं म्हणणं आहे. आज 6वा दिवस, शेवटचा सामना अंतिम टप्प्यामध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. उद्या देखील बलाढ्य संघ आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. मात्र आज एक बलाढ्य सामन्यामध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज आहेत. फलंदाजी करताना आपण पाहतोय खेळपट्टीवर हेमंत हरट, सुनील, त्याचबरोबर गोलंदाज पंकज. इतके मेसेज येत आहेत दोन्ही संघांसाठी. पूर्ण भिवंडीच्या जनताकडून मी शुभेच्छा देईल. नट आउट घोषित दिया वहां पर अंपायर ने. खेल शुरू होता हुआ. मॅचची पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. नॉट आउट घोषित केलेला आहे तिसऱ्या पंचाने. सुभाष धुमाळ सांगत आहेत या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत. पंकजाने 5 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे चांगली सुरुवात मी म्हणेल गावदेव भिनार या संघाची आपण पाहताय. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा एकदा सामना चालू होत आहे. तोच निश्चित थांबला होता, मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. आपण पाहतायत सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 स्पर्धेचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहताय. दत्तकृपा घोसई, त्याचबरोबर गावदेवी भिनार. पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. खाली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही, मात्र चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 साठी चौकार. मैं छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा, फिर सबके दिल को आज आज बहलाऊंगा. ये हेमंत हरट है. एक बार अगर इनकी आंखें जम गई तो गोरसई के सामने हर तरह की कठिनाई पेश करेंगे. बहुत ही गजब के ऑलराउंडर हैं हेमंत हरट. अगदी बरोबर. पंकज
पुन्हा एकदा सुंदर असा फटका बॅट मध्ये निघतोय आणि चेंडू आपल्याला पाहायमध्ये सीमेच्या बाहेर साधावण्यासाठी षटकार. सर दाखवून दिलेला आहे फलंदाज हेमन आरड्याने की हा फटका मी खेळू शकतो. ये देखिए एफर्टलेस शॉट, बल्ले की टो से गेंद को निकाल दिया, वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 रन. इस तरह के शॉट बहुत मुश्किल रहते हैं जब लोअर फुल टॉस गेंदे मिलती है. गेंद की लाइन से अपने आप को अलग किया था और स्कोर उछलता हुआ पहुंचा है बिनार का 15 रन बिना किसी विकेट के. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते, एक लढवे क्रिकेट पाहायला मिळते गावदेवी भिनार या संघाकडून. जबरदस्त सुरुवात मी म्हणेल हेमन हरट. निश्चितच संपूर्ण भिवंडीमध्ये फेमस असलेले सर्व आपण स्टार प्लेयर पाहताय. दत्तकृपा घोरसई आणि गावदेवी भिनार शुभेच्छांचा वर्षा होतोय आपण पाहतोय. जेवी स्पोर्ट कोलिवली अविनाश दळवी यांनी देखील दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद दादा. धाव संख्या आपण पाहतोय 15. गोडसे विपक्ष आपण पाहतोय भिनार. एक जबरदस्त सामना पाहतात प्रेक्षक. पंकज याच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुटून फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे हेमन हरट आणि त्याचबरोबर सुनील. गोलंदाज आपण पाहतायत पंकज पुन्हा एकदा मान्यवर कक्षाकडून जात आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हुकचा फटका आपण पाहताय. चेंडू आता मात्र येतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये, तो व्हाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये पवन चांगला थ्रो करतोय, मात्र त्यावर 2 धावा पूर्ण करतायत हेमन हरट. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला. 2 धावा धाव संख्येमध्ये होत आहेत त्या म्हणजे 17. चांगली सुरुवात मी म्हणेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये भावेसर चांगली सुरुवात करून दिलेली आहे हेमन हरट याने. पंकज षटकातील पुढचे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र निर्धाव चेंडू जातोय. पडल्यानंतर थोडासा बॉम्ब जात आहे सर एस्टेगाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धाव चेंडू. भावेसर पुन्हा आपल्याकडे मी येतोय. पहिल्या पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज पंकज यांनी 17 धावा खर्च केलेल्या आहेत. काय वाटतं या धावांबद्दल? Yes, I think this is the very good start from Gaudevi Binar because 17 runs, both batsmen looking in good touch like tall man Hemant Haratt and short man Sunil. निश्चितच आपण बघू शकता भरपूर आभार मेहनत घेतलेले आहेत ते आमचे टेज कव्हर निश्चितच चांगले काम करत आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती 17 धावा धाव फलकावर आपण पाहतायत. पुन्हा एकदा त्यांना पाहू शकता आपण भरपूर आभार मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी. त्यांना कोण विसरेल. शेवटच्या दिवशी देखील तुम्हाला मी भेटून जाणार आहे, तुमचा फोटोग्राफ केला जाईल. तर षटकाची समाप्ती 17 धाव संख्या आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. 22 पॉवर येते. आपण पाहताय गोडसे गावचा हा सुपुत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगभर प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज भावेश पवार आपण पाहताय चेंडू हातामध्ये घेतोय. इतका मोठा स्टार आहे मात्र संघाचा कर्णधार नाहीये आपण पाहताय, कारण की त्याला माहिती आहे येणाऱ्या काही पिढी आहेत आपल्या संघामध्ये चांगले स्टार आहेत त्यांना तरी संधी द्या असा त्याचा विचार आहे. निश्चितच आपण पाहताय क्रमांक 2 चा षटक टाकण्यासाठी येतोय भावेश. लेफ्ट आर्म गोलंदाजी होते. पहिला चेंडू सुरेख असा फटका बॅट मध्ये निघतो. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाते डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते सिद्दीक बाबे सर. यस, आगे रखा था भावेश पवार ने, बहुत खूबसूरत स्क्वायर ड्राइव सुनील के बल्ले से निकलता हुआ. धाव संख्या आपण पाहतोय 19 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे सुनील भुईर. भावेश पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू मी म्हणेल लेग ब्रेक केला होता. निर्धाव चेंडू जाते. उत्कृष्ट कामगिरी सिद्दीक भावे सर. यस, आउट स्विंग किया था वहां पे जो नेचुरल स्विंग रहता है. टिप्पा खाने के बाद गेंद बहुत ही तेज निकल गई विकेट कीपर के पास, कोई रन नहीं. भावेची शैली आपण पाहू शकता. सुंदर अशी गोलंदाजी.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय स्केअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय मिस फील्ड होतोय दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय खतरा होऊ शकतो आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात पहिला विकेट पडतोय गावदेवी भिनार या संघाचा सुनील हा फलंदाज बाद होतोय डीजे मधुर धून आपण ऐकतोय डीजे नितेश आणि हिमाली डीजे आपण पाहतोय सुंदर असा वॉइस आमच्यापर्यंत निश्चित आम्हाला दिलेला आहे त्याने नए बैट्समैन कुमार अब भावेश पवार तो अपोजिशन में कुमार तू मार तो नहीं कहेंगे अगदी बरोबर आहे एक म्हणू शकतो कुमार तू शांत राहा मात्र कुमार शांत राहणारा फलंदाज नाहीये आणि भावेश पवार पाहूया काय घडतोय दोघांमध्ये धनेश 11 में जब भी भावेश पवार ने उनको कहा है कि कुमार तू मार और कुमार ने हमेशा मारा है अब देखना है कि आज वो भावेश पवार को मारते हैं या नहीं अगदी बरोबर आहे अपोजिट आहेत सिटी मध्ये एकत्र खेळतायत मात्र ही जो खेळ आहे दोन्ही गावांचा खेळ आहे भिनार आणि गोरसई गोलंदाज अबुमध्ये भावेश पवार मान्यवर कक्षाकडून जाते लेफ्ट आर्म गोलंदाजी करतायत भावेश पवार समोर कुमार असणार आहे डावखुऱ्या त्याचा फलंदाज रेड कॅप आपण पाहतो त्याच्या डोक्यामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जातंय शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहताय थोडस रनअप चुकतंय गोलंदाजाचं भावेश पवार पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू होता बॅटवर घेते चेंडूला करेक्ट केला जातो व्यवस्थित बॅटवर ऑन साइडला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मधून एकच धाव मिळेल एका धावाने एक खातं खोललं जातोय तो म्हणजे कुमार याचं कुमार एक डेंजरस फलंदाज आहे स्लॉगवरच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे माझ्या मते तर सर मी त्याला 2014 पासून पाहतोय अप्रतिम कामगिरी करत आहे कुमार नामांकित असा फलंदाज आपण पाहतोय भिनार गावचा हा सुपुत्र कुमार गुंड नाव आहे भावेश पवार चांगली गोलंदाजी थोडस कमबॅक केलं जातोय दत्तकृपा गोरसे या संघाला मॅच मध्ये भावेश याच्याकडून भावेश मान्यवर कक्षेकडून जातोय लेफ्ट आर्म गोलंदाजीचा मारा करतोय खेळण्यासाठी हेमन असणार आहे समोर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतोय चेंडू चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय थर्ड स्लिपला हा चेंडू जातोय चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय यस ऊंची बैकलिप का इस्तेमाल कर रहे हैं वहां पर हेमंत अरट लेकिन भावेश पवार ने इस ओवर में शांत रखा है बल्लेबाजों को अब तक सिर्फ 5 रन दिए अगदी भावेश सर आपण मगाशी मागच्या मॅच मध्ये भावेश याची तुलना केली होती रतनबुवा टुर्नामेंट मध्ये निश्चित भावेश पवार याने 16 विकेट घेतले होते आणि तेव्हापासून चांगली गोलंदाजी होते भावेश पवार याची उत्कृष्ट कामगिरी करत आहे रेग्युलर मध्ये आणि सिटी मध्ये भावेश पवार मान्यवर कक्षाकडून जाते समोर असणार आहे खेळण्यासाठी कुमार याला आतापर्यंत शांत ठेवलेला आणि हेमंत याला पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या 17 उभारली होती पुन्हा एकदा सुरेख असा फटका बॅट मध्ये निघतो चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि चांगला थ्रो होतोय थोडासा मिस होतोय आणि 2 धावा पूर्ण केली जात आहेत थोडीशी चुकी बघितली दोन्ही फलंदाजाने आणि 1 धाव चोरून काढलेला आहे म्हणजे तिथे 1 धाव तिथे 2 धावा कन्वर्ट करतायत आणि धाव फलक आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 म्हणजे षटकाचा विचार केला 12.00 अशी सरासरी पाहायला मिळते दत्तकृपा गोरसे संघाची पुढच्या 2 संघामध्ये ज्या प्रकारे धावसंख्या उभी होते गावदेवी भिनार या संघाची की चांगली गोलंदाजी करून निश्चितच वापसी करतायत दत्तकृपा गोरसे ते सांगण्यासाठी गेले 25 वर्षापासून संपूर्ण भिवंडी नव्हे तर पूर्ण जगभर आपला आवाज ऐकत आहेत आमचे मार्गदर्शक मी म्हणेल कारण की भावेश सरांची कोणीही तुलना करू शकत नाहीये भिवंडीमध्ये निश्चित वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावेश सर धन्यवाद संदेश पाटिल 24 रन 1 विकेट गंवाने के बाद अच्छा ओवर किया था वहां पे भावेश पवार ने कुल मिलाकर 6 रन दिए उन्होंने जबकि बैट्समैन जो आउट हुए थे सुनील वो रन आउट हुए थे गेंदबाजी के लिए अब बुलाया गया गेंदबाज पवन को अब देखना है कि 2 अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद हैं हेमंत अरट और कुमार क्या रणनीति रहती है यहां से बिना जरूर चाहेंगे कि 50 के ऊपर जाया जाए
निश्चितच घोरसई गावून महेश केने हा देखील मॅचचा आनंद घेत आहेत. पहली गेंद इस मरतबा बढ़िया गेंद थी और आउट हो गए वहां पर हेमंत हरट. पर के बड़ी मछली जाल में फंसती भी. निश्चितच एक मोठा विकेट काढून देतो गोलंदाज आपल्या पाहायला मिळतो पवन सर. सिद्धी भावे सर, आपल्याकडून माहिती मी जाणेल. पवन याला निश्चितच टावडे स्टेडियम मध्ये चेक न दिला होता. त्यानंतर पवन याने आपली गोलंदाजी सुधारलेली आहे. मी भिवंडीचे सर्व गोलंदाजांना सांगेल जे चेक मध्ये पकडलेले आहेत या सीझन मध्ये, सर्वांना मी सांगेल आपण आपला निश्चित वॉर्मअप करा, अभ्यास करा, निश्चित पुढे निघा. यस, और फैज रईस को उन्होंने थैंक्स कहा था उसके बाद, और उसके बाद से पलट के नहीं देखा है पवन ने. पवन लेफ्ट आर्म राउंड विकेट, नए बैट्समैन हरीश बल्लेबाजी को आए. ये भी बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर है. 24 रन 2 विकेटों के नुकसान पर गावदेवी बिनार. पवन इस मरतबा आगे रखा था, ब्लॉक होल्ड में गेंद थी, ऑफिस टोस खेला है गेंद को आउटफील्ड में. 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं. थ्रो बहुत नपातुला आता हुआ 1 रन से 25 पे पहुंचा स्कोर. निश्चित आपल्याला एक बघायला मिळालेले आहे दत्तकृपा घोरसई संघाकडून की या स्पर्धेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्या म्हणजे सर्व 11 जे स्टार आहेत त्यांनी निश्चितच तो प्लस पॉइंट आहे. आपण पाहतो दत्तकृपा घोरसई संघाकडे. 25 रन 2 विकेटों के नुकसान पे तीसरे ओवर का खेल चल रहा है. कल ठीक 1:30 बजे हमारा शेड्यूल शुरू हो जाएगा. कल भी आप ग्रामीण क्रिकेट देखेंगे, जुमेरात को भी आप ग्रामीण क्रिकेट देखेंगे और फ्राइडे और सैटरडे को सिटी क्रिकेट रहेगा. पवन लेफ्ट आर्म ओवर द विकेट. कुमार को इस मरतबा घूम के दिया है. 100 सुनार की, 1 लोहार की और 1 कुमार की गेंद 6 रनों के लिए. जाना न जाना ये दिल तेरा दीवाना. शॉट खेला है, गेंद के लाइन के अंदर अपने आप को बहुत जल्दी किया था, हुक किया था डीप स्क्वायर लेग पर. 6 रन 31 पे पहुंचा स्कोर इस वक्त बिनार का. और 9 पे बल्लेबाजी कर रहे कुमार की वो बारी कोई भी नहीं भुलाऊंगा जो बाली ट्रॉफी के क्वार्टर में बिंडियन के सामने उन्होंने खेली थी. निश्चितच आणि तीच इनिंग पाहायला मिळते कुमार याच्याकडून. कवपन ऑर्केस्ट्रा महेश केने देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतात आणि घोरसई संघाला. पवन कुमार को इस मरतबा फिर से गेंद को भेज दिया है बाउंड्री के बाहर. 6 रन. अब आपको पता है, ये देखिए किस तरह शॉट खेला. वकील अगर किसी को कहता है कि आप साफ ये कह देना कि नहीं मुझे नहीं मालूम, कुमार भी शायद आंख बंद कर दिए कि भावेश पवार का जो पहला आदेश था कुमार तू मार, टीम कौन सी भी रहे कुमार मारते हुए. अगदी बरोबर. कुमारचा जो नॅचरल क्रिकेट आहे तोच पाहायला मिळतो प्रेक्षकांना. आणि प्रेक्षक देखील आपण पाहू शकता आहेत, चारही कोपऱ्याला आपल्याला दिसतात प्रेक्षक. कारण की सिद्दीक बावे सर आपण पाहतोय दोन्ही संघाकडे ताकदवर फलंदाज आहेत आणि ताकदवर गोलंदाज आहेत. यस, 2 गेंदों में 2 सिक्सर जड़े हैं. स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 37 पे पहुंचा है. सिक्सर के हैट्रिक पर हैं कुमार.
पवन अब प्रेशर में आते हुए पहले ही अपने आप को ऑफ स्टंप के बाहर खड़ा कर देते हैं कुमार। हालांकि अब ठंडी हवाएं मैदान पे बह रही है देर रात, इस मर्तबा दिशा में भटके वाइट। दिशा में भटकना भी अजीब व गरीब बात रहती है। स्कोर 38 पे पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पे गावदेवी भिनार का। चांगली धावसंख्या पाहायला मिळते। आतापर्यंत 38 धावा धावफलकावर लागलेला आहे। तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे। एक और आसमान में खेला हुआ स्ट्रोक, देखना है क्या गेंद क्लियर हो जाएंगी नहीं। बहुत बढ़िया कैच वहां पर, कुमार आउट। सिद्दीक भावेसर चेतनने कॅच पकडलेला आहे। त्याला माहिती आहे इम्पोर्टिंग कॅच आहे आणि कोणती प्रकारची चूक केली नाहीये आणि निश्चितच एक मोठा विकेट पडतोय तो म्हणजे कुमार। पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाते चेंडू भरपूर हवेमध्ये गेला होता आणि निश्चितच बेनिफिट म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या चेतन याच्याकडे होता आणि चांगला कॅच लपकला जातोय आणि फलंदाज बाद होतोय म्हणजे 2 स्टार आउट झालेले आहेत। गेंद कैमरे की आंख से गायब ही नहीं हुई। सुंदर टेलीकास्ट, दिन दुगनी और रात चौगनी तरक्की करता हुआ प्रिंस मूवीज। निश्चितच म्हणूनच किंग ऑफ भिवंडी लाईव्ह टेलिकास्ट म्हटलं जातं प्रिंस मूवीज। रवि गुलवी, प्रतिमेश पाटिल आणि त्यांची संपूर्ण टीम। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए जीतू, जबकि सामना कर रहे हैं हरेश। तीसरे ओवर की एक गेंद बची है। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए पवन, इस मर्तबा फिर से गेंद दूसरे मोहल्ले में कर बैठे वाइट। अभी भिनार और गोरसई भी तो करीब करीब हैं, कभी कभी आदमी भटक जाता है भिनार में। मला तरी वाटतं करीबी हा सामना असेल सिद्दीक भावेसर, ज्या प्रकारे गोलंदाजी होते। 39 रन 3 विकेटों के नुकसान पर। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए पवन, इस मर्तबा गेंद को आने दिया, बहुत खूबसूरत पंच किया, डीप कवर में गेंद को उठाया। 1 रन बनता हुआ स्कोर में। 3 ओवर की समाप्ति, कुल स्कोर है 40 रन। यहां से 1 ओवर में अगर 10 के ऊपर रन बने तो फिर मुकाबले में बहुत ज्यादा जान बढ़ जाएंगी। अगदी बरोबर 3 षटकाची समाप्ती झालेली आहे। धावफलक आपण पाहताय 40 धावा हे आपण पाहू शकता। सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017 वलून दाखवला जात आहे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून। शिवसेना आणि युवा सेना आपण पाहतायत हा चषक ग्रामीणचा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहताय। दिना पाटील दादांचा निश्चितच एक मोठा इव्हेंट आपण पाहताय। युवा अधिकारी आहेत ते ग्रामीण ठाणे जिल्हा ग्रामीणचे। तर आपण पाहूया पुन्हा एकदा सामना थोडासा थांबला आहे कारण की षटक समाप्त झाले। 3 षटक समाप्त झाले, 40 धावा धावफलकावर आपण पाहतायत आणि 3 विकेट पडलेले आहेत त्या म्हणजे गावदेवी भिनार संघाचे। सिद्दीक भावेसर शेवटचा षटक आहे, 6 चेंडू आहेत भिनारकडे। सर त्याच्यामध्ये जर 10 या 15 धावा जमतायत तर एक चांगला टार्गेट पाहायला मिळेल तर म्हणजे दत्तकृपा गोरसे संघासाठी। यस, 10 के ऊपर अगर रन बने तो कठिनाइयां बढ़ जाएंगी भिनार के लिए। निश्चितच जे आपण बघितलं होता आनंद दिघे साहेबांना बघितलं। निश्चितच आपण जर ठाण्यामध्ये कधी गेलं तर निश्चितच वर्तक नाक्यावरून जर आपण राईट साईडला गेलं तर आपल्याला संपूर्ण जागेवर आनंद दिघे साहेबांचं निश्चितच आपल्याला कटआउट पाहायला मिळतील। हे आपण पाहू शकता सन्माननीय व्यासपीठ दाखवलं जात आहे। निश्चितच हिंदू हृदय सम्राट मान्यश्री बाळासाहेब ठाकरे साहेबांना दाखवलं जाते, त्याचबरोबर आनंद दिघे साहेबांना दाखवलं जात आहे। हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे। निश्चितच सुभाष धुमाल यांना आपण बघितलं, त्याचबरोबर सिद्दीक भावेसर, मी स्वतः संदेश पाटील भिवंडीकर। शेवटचं षटक आहे सिद्दीक भावेसर, पाहूया काय होतं। सिद्दीक भावेसर पुन्हा एकदा जुड़तायत। गेंदबाजी के लिए बुलाया गया अब मोरेश्वर को। पिछले मैच में बहुत अच्छी गेंदबाजी की थी मोरेश्वर ने। सामना करेंगे बैट्समैन जीतू, हरीश सामना करेंगे। इस ओवर में जरूर कप्तान चाहेंगे कि 10 के ऊपर रन बने,
लेकिन संकेत चाहेंगे कि 10 के अंदर रन बने। मोरेश्वर राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा पैरों के सामने ड्राइव करते हुए गेंद को आउटफील्ड में 1 रन बना। बहुत तेज थ्रो, लेकिन 2 रन पूरे किए। रिकोशेस गेंद होगी, ये तीसरे के लिए जा रहे हैं। ये थ्रो सीधा निशाने पे लगता हुआ भावेश पवार का और बैट्समैन हरीश आउट। आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक। ये देखिए किस तरह से खोद के निकाला था गेंद को। अच्छी फील्डिंग भी हुई थी, एक ही हाथ से पकड़ा, एक ही एक्शन में थ्रो किया, स्टंप से गेंद टकराई, क्रीज में आए थे। ऐसा लग रहा है कि ये घोड़सई के जितने खिलाड़ी हैं इन्होंने बचपन में गोटियां बहुत ज्यादा खेली है। आपण जी धून ऐकली निश्चितच विनोद पाटील भरोडीकर यांची एक निश्चितच सुंदर अशी धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे डीजे मॅन। 42 रन 4 विकेटों के नुकसान पे नए बैट्समैन जगदीश बल्लेबाजी को आए, काफी अनुभवी है। ओल्डी गोल्डी जगदीश आए, जबकि सामना करेंगे जीतू। गेंदबाज मोरेश्वर का। रात के 1:30 बजे हैं, लेकिन अभी भी बहुत से दर्शक मैदान में मौजूद हैं। राइट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा गेंद को फोर्स किया, क्या गेंद मैदान के बाहर। यस, 6 रन। गजब का शॉट, ताकतवर फोर्सिंग स्ट्रोक, लॉन्ग ऑफ पे 6 रन। क्या शॉट खेला है वहां पर। इस तरह के शॉट इस तरह की कंडीशन में आसान नहीं रहते। ये देखिए बैकफुट पे चले गए थे, बल्ले के बीचों बीच गेंद को लिया था, चाबुक स्ट्रोक, 6 रन। जर या प्रकारची फटकेबाजी जर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळली तर निश्चितच 60 या 70 धावा फलकावर पाहायला मिळतील। सिद्दीक भावे सर, चांगला स्टार्ट पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये गावदेवी भिनार संघाकडून। 48 पे पहुंचा है स्कोर, 4 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी कर रहे हैं मोरेश्वर, सामना करेंगे जीतू। फील्ड दूर दूर तक फैला हुआ है। इस मरतबा हुक करने की कोशिश नजरें हट गई थी और रन चुरा लिया। भावेश पवार का निशाना अब नहीं लगा और दूसरी कोशिश में भी अंपायर सहमत नहीं। 2 रन पूरे किए। अब कोई दिल चुराए या बैट्समैन रन चुराए, खबर तो चुराने के बाद ही होती है। 50 रन पूरे हो चुके हैं। अब ये जो गेंदें बची है, इसमें अगर रन 3 गेंदों में अगर 6 के ऊपर आ गए तो कठिनाइयों में आ सकती है घोड़सई। 50 रन पूरे हुए। ये देखिए इन्होंने गेंद छोड़ी और हाथ लगा दिया। निश्चितच आवाज येतोय टाळ्यांचा, कारण की 50 धावा संघाच्या पूर्ण झालेल्या आहेत गावदेवी भिनार संघाकडून। इस मरतबा बढ़िया गेंद फ्लैश करते हुए ऑफ स्टंप के बाहर, स्लाइस करना चाहता वहां पर दूर से बीट हुए बैट्समैन। 2 बहुत ही निर्णायक गेंदें बची है, क्योंकि अक्सर हमने देखा है सिटी क्रिकेट में आखिरी गेंद पर जो शॉट आता है वो काफी महंगा पड़ता है टीमों को। अगदी बरोबर, आपण याच्या अगोदर देखील एक बघितलं सामना जयदुर्ग सुरई त्याचबरोबर एकविरा मानकुली या संघामध्ये देखील त्याच प्रकारचा सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। इस मरतबा बैकफुट पे गए, कट किया, गैप के अंदर गेंद जा रही है, नहीं रोक पाएंगे, 4 रन। आखिरी गेंद आना बाकी है
और हेमंत हरट की गेंदबाजी, भावेश पवार की बल्लेबाजी इस मैच का रिजल्ट तय कर देंगी। एक गेंद है, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा बॉलर बैक ड्राइव, 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं, 2 रन पूरे किए, ओवर थ्रो हुआ, तीसरे के लिए जा रहे, लेकिन इस मरतबा अंपायर का क्या इशारा है? नॉट आउट। 3 रन पूरे हुए, 2 रन पूरे हुए और 2 रन से 56 बने, 57 का लक्ष्य रखा है गोरसई के सामने जीतने के लिए। ये किस तरह पूरा होता है या ये सुनते पहले संदेश से। धन्यवाद। हे आपण पाहू शकता, आमचं मान्यवर कक्ष दाखवलं जात आहे। निश्चितच महेंद्र दादा यांना दाखवलं जात आहे, कार्याध्यक्ष आहेत, भरपूर मेहनत घेतलेली आहे, अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण व्यासपीठ अजूनही सज्ज आहे, लाईट इलेक्ट्रिकच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात दिसत आहेत। आपलं देखील मी हार्दिक स्वागत करतोय। मला सुवर्ण संधी मिळाली शेवटच्या मॅच साठी, मी देखील सिद्धिक भावेस आभार व्यक्त करतोय, कारण की उद्या असणार आहेत मॅजिकल व्हाईस डॉक्टर गवली सर असणार आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये। तर पुन्हा एकदा टार्गेटचा विचार केला तर आपण पाहतोय धावसंख्या 57 झालेली, त्यांनी 58 धावाचा 57चा टार्गेट आहे, 57 टार्गेट दत्तकृपा सोसायटी, दत्तकृपा गोरसई या संघासमोर। या आपण पाहू शकता, आमचं कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जात आहे। ऑफिशियल स्कोर आपण पाहताय सुभाष धुमाल आणि दोन्ही संघाचे राखीव प्लेयर दाखवले जात आहेत, आणि जे आपण पाहतायत शांत बसलेले आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये गेले 25 वर्षापासून। निश्चित माईक मध्ये ज्यांनी आपल्या आवाजाची छाप सोडलेली आहे सिद्धिक भावे सर। पंचवीस वर्षापासून संपूर्ण भिवंडी तालुका आवाज ऐकते, त्यांचा संपूर्ण जग आवाज ऐकते सिद्धिक भावे सर। निश्चित डीजे सूर्यकांत म्हात्रे यांना दाखवलं जात आहे, संपूर्ण मिक्सिंग रूम देखील दाखवला जाते। आपण हे पाहू शकता, हा चेहरा एक आहे प्रिन्स मूव्हीज रवी गुलवी यांचं दाखवलं जात आहे। पूर्ण जगभरामध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे प्रिन्स मूव्हीजचे प्रोप्रायटर रवी गुलवी। शतरक्षण लावून घ्या, वेल वाया घालू नका प्लीज। उद्या ठीक 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल, दोन्ही संघाने आपण वेळेवर हजर राहायचं आहे। तिन्ही पंच ग्राउंड मध्ये आपण पाहतायत, शाहिद मोमीन सर, गोरखनाथ पाटील सर, रुपेश सावंत सर, नामांकित असे पंच एनसीए चे पंच आहेत, भिवंडी क्रिकेट असोसिएशन मान्यता आपण पाहताय। दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर येत आहेत, संकेत आणि पवन, एक जबरदस्त सलामीची जोडी आपण पाहताय दत्तकृपा घोरसई संघाकडून। चांगली क्षमता आहे घोरसई संघाकडे, चांगले फलंदाज आहेत। पाहूया गावदेवी भिनार आपसमध्ये चर्चा करता आहेत, काय करायचं आहे क्रिकेटमध्ये ते विचार करतायत। आणि आपण पाहतोय आपण खेळपट्टीचं दर्शन घेतलेलं आहे त्याने, आणि सर्व एकत्र आपल्या जागेवर जात आहेत, कारण की पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणता असा गोलंदाज आहे तो चांगली गोलंदाजी करेल आणि गावदेवी भिनार या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये ठेवेल, की हा कोणता असा फलंदाज आहे जो पहिल्या षटकामध्ये 15 ते 20 धावा जमा करेल, तो आपल्या संघाला मजबूत मध्ये ठेवेल। पाहूया आपण पुन्हा एकदा सुरुवात होत आहे सामन्याला, दुसरा इनिंग स्टार्ट होत आहे। आपण पाहताय सुंदर असा क्रीडांगण आपण पाहताय, ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहताय, बिग शो आपण पाहताय। युवा सेना आणि शिवसेना हा निश्चितच बालेकिल्ला मी म्हणेल, कारण की आज आपण ऐकला फाहिंदरचा आवाज, उद्या आपण ऐकणार आहोत मॅजिकल व्हाईस सर, परत पुन्हा एकदा गवली सर आमच्यामध्ये असणार आहेत। बिनार चा हा सुपुत्र आपण पाहताय हेमंत हरट वॉर्मअप करता आहे। पाहूया काय होतंय पहिल्या चेंडूवर, 1 करण्यात येत आहे भिनार संघाला। वेल आपण जास्त घेऊ नका प्लीज, उद्या पुन्हा 1:30 वाजता मिळणार आहोत आपण। दुसरा इनिंगचा पहिला चेंडू आपण पाहताय, गोलंदाज हेमंत हरट ठीक आमच्या मान्यवर कक्षाकडून जातोय, समोर असणार आहे तो म्हणजे संकेत, स्वतः कर्णधार आहे दत्तकृपा गोरसई संघाचा आपण पाहताय।
पुन्हा एकदा रनअप घेतला जात आहे गोलंदाजाकडून हेमन आरट. आपण जर विचार केला बिनार या संघाचा आपण पाहतोय, विचार केला जगदीश, दिनेश, त्याचबरोबर हेमन आरट, कुमार, सुनील, त्याचबरोबर असे दिग्गज असे क्रिकेटर आहेत. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट हेमन. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू मी म्हणेल, ऑफ स्टंपवर चेंडू होता, सरळ एस्टेकाच्या हातामध्ये जातो निर्धाव चेंडू. व्हॉट अ स्टार्ट. सिद्दीक भावे सर, चांगला स्टार्ट पाहायला मिळतो हेमन आरट याच्याकडून. यस, काफी तेज भी निकल गई और नीचे भी रही थी. हे पाहू शकता आपण, ऑफ स्टंपवर चेंडू होता, थोडसा आतमध्ये चेंडू आला होता आणि निर्धाव चेंडू गेला होता. हेमन आरट रफ्तार पाहायला मिळतोय. आता मात्र स्लो केलं तर ब्लॉक होल मध्ये चेंडू पायावर आढळतोय आहे. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. दत्तकृपा गोरसे या संघाचा पहिला विकेट पडतोय. कि इस मैच का जो भी रिजल्ट है, या तो हेमंत आरट की गेंदबाजी या फिर ये देखिए प्लम एलबीडब्ल्यू, बहुत अच्छी गेंद टो से टकराई थी, या तो फिर भावेश पवार की बल्लेबाजी. अगदी बरोबर सिद्दीक भावे सर, ज्या प्रकारे आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा फ्रंट फुटवर आला आणि मिडल स्टंपवर येऊन जो प्रयत्न केला होता आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. म्हणजे एकूण पहिला विकेट पडलेला आहे तो म्हणजे दत्तकृपा गोरसे संघाचा. नवीन फलंदाज खेळपट्टीमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा येतोय कपिल येतोय. कपिल याला एक चांगली फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर, कारण की आव्हानाचा विचार केला तर 57 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये. 4 षटकातून 2 चेंडू आतापर्यंत हेमन आरट याच्या नावावर आहेत, कारण त्याच्यामध्ये अजूनही कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आणि एक महत्वपूर्ण विकेट तो म्हणजे संकेत, टीमचं कॅप्टन हा बाद झालेला आहे हेमन आरट. त्याची हाईट बघा हेमन आरटची, एक निश्चितच त्याला प्लस पॉइंट आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मान्यवर कक्षाकडून जातो हेमन आरट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा विकेट. बॅक टू बॅक दुसरा झटका बसतोय तो म्हणजे दत्तकृपा गोरसे संघाला. दूसरा झटका देते हुए अब हेमंत आरट ने साबित कर दिया है कि वो क्यों इतने ऊंचे क्लास के ऑलराउंडर है. मुकाबला जब बड़ा होता है तो बड़ी गेंदबाजी करते. निश्चितच सिद्दीक भावे सर, आपल्याकडून मी एक जाणून घेईल असा कोणता क्षण आहे हेमन आरट याच्या लाईव्ह मध्ये का ज्याने आपल्या एका षटकामध्ये 4 विकेट घेतले होते. एक बात थी कि जब भावेश पवार, हेमंत आरट, गयासुद्दीन बिलाल हंसिका में खेलते थे, उस वक्त भावेश पवार को एक धुन सवार थी वाइट गेंदों की और हेमंत आरट को धुन सवार थी विकेट लेने की. अगदी बरोबर. हे आपण ऐकलं सिद्दीक भावेंना. 25 वर्षापासून कॉमेंट्रीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं निश्चितच छाप सोडले आहे. हेमंत आरट पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी सर. ज्या प्रकारे कॉइन ठेवलेला आहे आणि त्या कॉइनवर गोलंदाजी होते ती आपल्याला पाहायला मिळते हेमंत आरट याची. और सबसे पहले हैट्रिक के लिए जो 5000 हैट्रिक में इनाम रखा गया था सिक्सर का, वो भी लगाया था हेमंत आरट ने. क्या बात है. म्हणजे एक नामांकित असा क्रिकेटर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली जातोय आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतो. म्हणजे गेला 5व्या चेंडूवर 1 धाव मिळतोय तो म्हणजे दत्तकृपा गोरसे संघाला. तर आपण बघितलं 5 चेंडू टाकल्यात गोलंदाजाने आणि 1 धाव खर्च केलेली आहे ती म्हणजे हेमंत आरट याने. आता नवीन फलंदाज खेळपट्टीवर असणार आहे भावेश पवार. भावेश पवार याच्याकडे देखील भरपूर क्रिकेट आहे. एक गेंद बची और भावेश पवार सोच रहे हैं कि इस गेंद का क्या किया जाए. मट्टी वट्टी लगा के तैयार होते हुए निश्चितच हाताला माती लावलेली आहे त्याने. आणि आता मात्र पाहूया या चेंडूवर काय घडतंय, कारण की चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे मागच्या 5 चेंडूवर. हेमंत आरट थोडंसं क्षेत्ररक्षण लावतायत कारण की एक मोठा फलंदाज खेळपट्टीवर सज्ज आहे तो म्हणजे हेमंत
भावेश पवार, हेमंत टू भावेश पवार. आता मात्र एक चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलेला आहे. कार्पेटचे सायनी चेंडू होते, मात्र दुसरा धाव देखील पूर्ण केली जाते. नहीं, सुस्ती पाहायला मिळते आपल्याला गावदेवी भिनार संघात. रिस्क नहीं लेना चाहते थे, उनको पता था कि हेमंत अगर तो एक ही ओवर करेंगे. बहुत खूबसूरत ओवर, एक ओवर केवल 3 रन और 2 विकेट. बहुत बढ़िया शुरुआत. बचे हुए अब 3 ओवर, उसमें 54 रन चाहिए. जो आस्किंग रन रेट है वो 19 को छू रहा है. अगदी बरोबर, हे देखील विसरून चालणार नाहीये. मापोली टुर्नामेंट मध्ये देखील याच प्रकारचा टार्गेट होता सर 3 षटकामध्ये, आणि तो पूर्ण केला होता भावेश पवार याने. यस, लेकिन फर्क इतना था कि उस वक्त उन्हीं के खिलाड़ी पवन उनके सामने थे. युतिका के पवन को उन्होंने 4 गेंदों में 4 सिक्सर लगाए थे. अगदी बरोबर सिद्दीक भावेश सर, कारण युतिका स्पोर्ट समोर होती आणि भावेश पवार फलंदाजी करत होते. बॅक टू बॅक 4 षटका ठोकली होती आणि सामन्याला निश्चितच जिंकला होता तो म्हणजे धनेश 11 संघाने. तर पाहूया आपण गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी येतोय गावदेवी भिलार संघाकडून. पाहतोय आपण गोलंदाज जितू येते. जितू याचं देखील मी सांगू इच्छितो आपल्याला, कारण जितू देखील चांगला क्रिकेटर आहे. जितू मला वाटतं चाविंद्रा विकीस्पोर्ट चाविंद्रा या संघामध्ये खेळायचा आणि आता गावाच्या संघातून खेळत आहे. जितू याच्याकडे भरपूर अनुभव आहे. खेळपट्टीवर 2 फलंदाज आहेत, आपण पवन आणि भावेश, दोन्ही निश्चितच एक नामांकित असे फलंदाज. चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज जितू राईट आर्म ओव्हर द विकेट मान्यवर कक्षाकडून जात आहे. आपण पाहतोय सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017चा हा व्यासपीठ, या व्यासपीठाच्या टोकाकडून जातोय गोलंदाज जितू. शतरक्षण सजवले जाते. लॉंग ऑफ लॉंग ऑन शतरक्षक सज्ज आहे. शॉर्ट थर्डमॅन 30 सर्कल मध्ये शॉर्ट पॉइंट वर एक शतरक्षक आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र, मिड विकेट, वाईट मिड विकेट डीप मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होते आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होत आहे. हा सॉन्ग देखील गावदेवी भिनार या संघाला जातोय, कारण की पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रो मिळून देणारा हा गोलंदाज जितू आपल्या पायामध्ये पाहू शकता आपण. निश्चितच चांगला डिसिजन मी म्हणेल सिद्दीक भावे सर, प्लम एलबी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे तिसरा विकेट पडतोय 3 धावांवर, म्हणजे बॅकफुटवर ढकलून दिलेली आहे ती म्हणजे एक बात गोडसे संघाला. एक बात तो जरूर है कि देर रात टॉस को जीत के फील्डिंग करने का जो निर्णय था वो अब महंगा पड़ता हुआ. अगदी बरोबर सिद्दीक भावे सर, आपण बघितलं गेले आज 6वा दिवस आहे. 6व्या दिवसामध्ये आपण बघितले शेवटच्या सामन्यामध्ये कोणत्याही कर्णधाराने जर विचार केला तर टॉस जिंकून पहिले प्रथम फलंदाजी केलेली आहे. मात्र दत्तप्रभू गोडसे हा असा एक संघ आहे ज्याने क्षेत्ररक्षण करून निश्चित आपल्या नावावर टार्गेट घेतलेला आहे. म्हणजे तो 57 धावांचा टार्गेट तो चेस करतायत. त्याच्यामध्ये 3 धावा 3 विकेट आणि आतापर्यंत 7 चेंडू टाकून झालेले आहेत. कारण की या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज जितू यांनी टाकला आणि 1 विकेट घेतला. जितू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, ठीक आमच्या मान्यवर कक्षाकडून देते. सामना करतो फलंदाज खेळपट्टीवर पंकज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ब्लँक स्विंग म्हणेल मी. ऑफ स्टंपवर चेंडू होता, सरळ एष्टिकाच्या हातामध्ये होते निर्धाव चेंडू. सिद्दीक भावे सर, जी क्षमता होती गोलंदाजामध्ये ती पूर्ण करताना आपल्या पायामध्ये जितू जितू हा उत्कृष्ट कामगिरी करतो आपण पाहतोय. जितू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अंधाधुंद बल्ला. सिद्दीक भावे सर काय म्हणाले या फलंदाजीबद्दल? बिल्कुल, बहुत खूबसूरत गेंदबाजी, और जब रनों का दबाव आता है तो बैट्समैन इसी तरह अंधाधुंद बल्ला चलाता है. भावेश पवार नो स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये आहे, संधी मिळत नाहीये फलंदाजी करण्यासाठी. पाहूया, अजूनही क्षमता आहे त्यांच्याकडे, मात्र चांगली गोलंदाजी. आता तर फुलटा चेंडू होता, पुन्हा तरी बॅटवर येत नाही चेंडू. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येते चेंडू. जगदीश चेंडू थोडासा मिस करतोय, मिस फील्ड पाहायला मिळतोय, त्यावर 1च धाव मिळेल. स्ट्राइक घेतोय भावेश पवार. यस, अब ये मुकाबला भावेश पवार वर्सेस भिनार हो गया है. एक ही ऐसे खिलाड़ी हैं जो मैच का रुख पलट सकते हैं, वो है भावेश पवार. अगदी बरोबर सिद्दीक भावे सर, आपण मागचे सामने पहा भावेश पवाराचे. अप्रतिम फलंदाजी केली आहे, दर्जेदार फलंदाजी केलेली आहे आणि आता मात्र त्यांच्याकडे फक्त आणि फक्त 14 चेंडू आहेत. धावांचा विचार केला तर आपण बघितलं तर 53 धावा आहेत, म्हणजे 14 चेंडू आणि 53 धावा.
गोलंदाजाची निश्चित मी तारीफ करेल जितू याची. जितू मी पहिल्यांदा बघतोय गावदेवी भिनार या संघाला चांगली गोलंदाजी करताना. बेनिफिट आहे प्लस पॉइंट की सर्व जे फलंदाज आहेत ते देखील फॉर्म मध्ये आहेत, गोलंदाज देखील फॉर्म मध्ये आहेत, क्षेत्ररक्षण करणारे जे 11 स्टार आपण मध्ये ग्राउंड मध्ये ते देखील फॉर्म मध्ये आहेत. म्हणजे गावदेवी भिनार हा संघ आता मी म्हणेल टॉप वर चालताना. निश्चितच हा आपण बघितला त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला युवा सेनाकडून, खास करून दिना पाटील साहेबांकडून त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला. गो हेड असा आदेश दिला साहेबांनी आणि त्या आदेशाला फॉलो करताना गावदेवी भिनार आपण पाहतोय. गोलंदाजी निश्चितच एक मी म्हणेल ज्या प्रकारे कॉइन ठेवले त्या कॉइनवर गोलंदाजी होत आहे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज पुन्हा एकदा जितू राईट आर्म ओव्हर द विकेट मान्यवर कक्षाकडून जातोय. समोर असणार आहे डावखुऱ्या हाताचा फलंदाज, नामांकित फलंदाज आपण बघतोय भावेश पवार. भावेश वर्सेस जितू मी म्हणेल, कारण की या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. विकेट डॉट 2 चेंडू आणि 1 सिंगल धाव. 4 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाचे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली होती चेंडूने, अडूच शकत नाही चेंडू, नष्ट बाउंड्रीकडे जातोय. पंचांचा इशारा दे चेंडू हा सीमेच्या बाहेर गेलेल्या 4 धावांसाठी. अंतिम चेंडू होता, निश्चितच शॉर्ट पिच चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न केला होता भावेशाने, मात्र बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक देखील बीड होतोय आणि चेंडू नॉन बाउंड्रीच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. माझ्या समेत स्कोरिंगचं काम करतायत सुभाष धुमाल. आपण त्यांना कधीही भेटा आणि त्यांना विचारा, रेकॉर्ड सांगा आपण ग्रामीणचं, ते तुम्हाला निश्चित रेकॉर्ड देणार. असे आमचे रेकॉर्डमॅन सुभाष धुमाल. गोलंदाजी करतोय आपण बघतोय जितू. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, भलेही एक चौकार गेलेला आहे आपल्या षटकामध्ये, मात्र अप्रतिम कामगिरी केलेला आहे ते म्हणजे जितू याने 5 धावा आणि 1 विकेट घेतलेला आहे. जितू सामना करतो फलंदाज भावेश पवार. पुन्हा एकदा मोठा फटका, जागतेरावचा आदेश, पाहूया काय होतंय, काय पंच इशारा करतोय. 6 धावांचा इशारा येतोय. रन बने. भावेश पवार अभी भी मौजूद हैं और भावेश पवार अभी 14 में से कुल 12 रन बना के खेल रहे हैं, लेकिन 2 ओवर बचे हैं और जीतने के लिए जो रन चाहिए वो हैं 43. अगदी बरोबर. काही 14 धावा झाल्या 2 षटकामध्ये, म्हणजे 12 चेंडूमध्ये 14 धावा बनतायत आणि 12 चेंडूमध्ये 43 धावा बनणं म्हणजे देखील कटिंग आहे. मात्र भावेश पवार जोपर्यंत खेळपट्टी आहे निश्चितच सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. अजूनही प्रेक्षक आहेत, थोडस वातावरण जो आहे गरम झालेला आहे. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. मला तर वाटतं जयेश वखारे आहे गोलंदाज. जयेश याच्याकडे देखील भरपूर अनुभव आहे गोलंदाजीमध्ये. सिद्धी भावेश काय वाटतं या सामन्याबद्दल? यस, कुछ एक बात तो जरूर है कि भावेश पवार जब तक रहेंगे खतरा मंडलाता रहेगा भिनार के सर पे. एक ऐसे बैट्समैन है जो मैच का पासा कभी भी पलट सकते हैं. इक्वेशन बहुत ही मुश्किल है क्योंकि जयेश वखारे भी एक अच्छे गेंदबाज हैं. टीम बहुत ही परफेक्ट लग रही है भिनार की. वखारे पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइट ज्यादा दूर रखा था वहां पर. 1 रन से स्कोर 15 रनों पे पहुंचा है. सर या प्रकारची गोलंदाजी झाली तर शेवटच्या क्षणी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.
नहीं, भावेश पवार को भी पता है कि अगर यहां से रन नहीं बने तो मैच को ऐसे हारने से अच्छा है वो लड़ के हारे। वखारे, इस मरतबा तेज निकल गई गेंद, कौन बनाती हुई विकेट कीपर के पास। एक बात है कि एक खिलाड़ी आपको मैच एक बार जिता सकता, लेकिन टीम वर्क आपको चॅम्पियन बनाती। निश्चित स्थिती भावे सर आपण म्हटलं बरोबर आहे, मात्र फलंदाज आहे स्ट्राईकवर, नो स्ट्राईकचा फलंदाज ज्यांनी मागच्या षटकामध्ये चौकाराने षटकार टोकलेला आहे। बेनी प्लस असा आहे की एक सिंगल धाव काढून स्ट्राइक दिले तर अप्रतिम कामगिरी मैं माने। 4 गेंदों में 1 रन बनाया पंकज ने और 3 गेंदों में 12 रन बनाए भावेश पवार ने और कुल 15 रन है वखारे। इस मरतबा बढ़िया गेंद, कुछ भी बल्लेबाज के समझ में नहीं आ रहा है कि क्या करे। निराश केलं गोलंदाजी करताना पंकजाने ना, आता निराश करतो तो फलंदाजी करताना। भावेश पवार नो स्ट्राईकवर आहे, आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत गोलंदाज जयेश वखाऱ्याने, अप्रतिम कामगिरी मी म्हणेल। 3 गेंदे 2 गेंदे अब तक हो चुकी है और 10 गेंदों में अब जीतने के लिए 42 रन। पवार को स्ट्राइक से रोक रहे हैं बिनार के गेंदबाज। इस मरतबा बैकफुट पे चले गए, पुल किया गेंद को ऑल ऑन द ग्राउंड, डीप मिड विकेट पर 1 रन बना। मिसफील्ड वहां पर अच्छा बैकअप किया, भावेश पवार ने दूसरा रन नहीं लिया। भावेश पवारला आता मात्र संधी मिळते, म्हणजे तिसऱ्या चेंडू नंतर अप्रतिम कामगिरी करतात गोलंदाज जयेश वखारे। पहिली गोलंदाजी केली हेमन हरडेने, अप्रतिम कामगिरी केली, त्याने 3 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या। त्यानंतर जितू यांनी देखील चांगली गोलंदाजी केली, 11 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतला आणि त्याच पावलावर पाऊल ठेवते जयेश वखारे, म्हणजे अप्रतिम कामगिरी मी म्हणेल गावदी विनर संघाची। येणारे अजूनही 9 चेंडू आहेत आणि 41 धावा बाकी आहेत। जयेश वखारे मुड़ते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे भावेश पवार को। दूर दूर तक फैला हुआ फील्ड, 9 गेंदों में 41 रन चाहिए, हिट आउट और गेट आउट। वखारे, पवार को बॉल, ये देखिए जश्न वहां पर, भावेश पवार आउट हुए, मानो आधा मैच नहीं बल्कि पौना मैच यहां से हाथ से जाता हुआ घोड़सई के।
दत्तराव गोडसे हाडलगा स्पेशली भावेश पवार ऑल प्लेयर्स. निश्चितच या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे गावदेवी भिनार संघाने एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गेले 27 इव्हेंटमध्ये थोडंसं खराब प्रदर्शन या संघाकडून पाहायला मिळालं होतं. सुनील भोईर नंतर हेमंत हरट कुमार आणि सर्व फलंदाज फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच दिग्विजय पाटील यांच्या शुभ हस्ते मोमेंटम दिला जात आहे. मोहिश पटेल आणि दिग्विजय पाटील ज्यांना मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आम्हाला प्रदान केलेले आहेत. त्यानंतर गिफ्ट व्हाउचर योगेश यांच्या हस्ते, त्यानंतर कांतीलाल यांच्या हस्ते गिफ्ट व्हाउचर आणि सुनील यांच्या हस्ते गिफ्ट व्हाउचर दिलं जात आहे. वेल प्लेड हेमंत. कोर्टनी बॉल्स ऑफ